पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. बंधू बहिणीनो, मी पहिल्या दिवशी पहिल्या टोकमध्ये तुम्हाला एक गोष्ट बोलला होता. हालेलुया. जीवनाचा मार्ग आणि मृत्यूचा मार्ग, दोन मार्ग आपल्या समोर आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. मत्ती शुभवर्तमान 7व्या अध्यायातील 4थं वचन काय लिहिलेलं आहे? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हल्ली जगामध्ये कोणीही दुसरा एकाला तू जरा सुधर म्हणून बोलू शकता का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू जरा सुधर असं कोण कोणाला बोलायला गेलं तर काय होईल? हालेलुया. जो ऐकत आहे तो पहिले तुम्हालाच बोलणार. हालेलुया. पहिले तू सुधार आणि त्यानंतर मला सुधारवायला येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर आपल्यामध्ये कोणाचा तरी पप्पा एखाद्या पोराला सांगत आहे म्हणून समजा. हालेलुया. तुझा मुलगा कसा वागतोय माहितीये का? हालेलुया. लगेच त्याला काय उत्तर मिळणार? घरी जाऊन तुझ्या पोराला पहिलं सांग, त्यानंतर आम्हाला सुधारवायला येईल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणजे दुनियामध्ये एक प्रकारचा गोंधळ असे चालू आहे. हालेलुया. कोणी कोणाला सुधारवण्यासाठी एक योग्य शब्द काढू शकत नाही. हालेलुया. तू सुधार म्हणून मला जर खात्रीने बोलायचं असेल तर मला काय करावं लागणार? मला काय करावं लागणार? हालेलुया. पहिले मी स्वतः सुधारून दाखवायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. या सुधारण्याच्या कामाबद्दल बायबल मध्ये खूप सुंदर असा काही गोष्ट लिहिलेला आहे. हालेलुया. तिथे आता आपण जाऊया. हे आहे आपले मार्ग. हालेलुया. पहिल्या दिवशी पहिल्या श्लोकमध्ये मी तुम्हाला मृत्यूविषयी बोललो. हालेलुया. आपल्याला जगामध्ये सर्व भरपूर काय 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 करून ठेवलं तरी हालेलुया काही उपयोग नाही. मरणानंतर पुढचा मार्ग मला कुठला भेटणार? हालेलुया. त्याचा उत्तर नाही मिळालं तर हालेलुया मी करताय ते सर्व व्यर्थ हो व्यर्थ. हालेलुया. काही पण राहणार नाही. हालेलुया. म्हणून या मत्ती शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायातील 13वा आणि 14वा वचन आता आपण ऐकूया. अरुंद दरवाजाने आत जा, कारण कसला दरवाजाने आत जायचं? अरुंद रस्त्यावरून किती लोक जातात? हालेलुया. जो अरुंद रस्ता आहे, अरुंद मार्ग आहे, त्यातून शेकडो लोक एकत्र जात नाही. धन्यवाद येशू. हालेलुया. अरुंद रस्ता, अरुंद दार जेव्हा समोर दिसणार, तुम्ही काय ठरवणार त्यावर अवलंबून तुमच्या आत्म्याची स्थिती आहे. हालेलुया. 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 आपल्या समोर दोन मार्ग आहेत. एक रुंद मार्ग आहे, एक अरुंद मार्ग आहे. सिस्टर पुढे वाचा. अरुंद दरवाजाने आत जा, कारण
नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला अरुंद मार्गाच्या तिकडे जाऊन उभं राहिलं तर तुम्हाला दिसणार की तिकडे कोणी येत नाही. क्वचित, अगदी क्वचित एक किंवा दोन कधीतरी आलं तर आला. धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. अरुंद मार्गातून जे कोणी जात आहे किंवा अरुंद दरवाजातून जे कोणी जात आहे, हालेलुया, त्या लोकांचा तुम्ही मोजत बसा. कधीतरी क्वचित कोणतरी आलं तर आला, नाही तर कोणी नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या पाचारण, देवाच्या लेकरांचा पाचारण जो रुंद रस्ता आहे त्यातून हजारो जातात, त्यांच्यामध्ये एक कोण्यासाठी नाही. शेकडो जातात, हजारो जातात, त्यांच्यामध्ये मी एक मिळून काही उपयोग नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते सगळे लोक कुठे जाऊन पोहोचला शेवट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बिशप फुलटनशीने सांगितले गोष्ट असे आहे, स्वर्गामध्ये कोणतरी गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वर्गामध्ये खूप मजेदार वातावरण. हालेलुया. स्वर्गामध्ये बसून त्या माणसाला थोडा खांडाळ आला. हालेलुया. जाऊन परवानगी काढली, जरा शुद्धी स्थानामध्ये चक्कर मारून येऊ. हालेलुया. शुद्धी स्थानामध्ये चक्कर मारायला गेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोकांना त्रास होत आहे, आरडाओरड्यावर आहे, खूप त्रासातून जात आहे. हालेलुया. तिकडे जाऊन जास्त वेळ थांबलं नाही, लगेच परत आले स्वतःकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यानंतर परत नरकाकडे अजून एक परवानगी काढली. मला जर नरकात जायला परवानगी देणार, चक्कर मारून येऊ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लगेच त्याला सांगितलं तुला जायचं, जाऊन या. तो गेला तिकडे. हालेलुया. मोठा पार्टी, सत्कार, बडाकाना. हालेलुया. सर्व चालू. कुठे कुठे? हा, ध्यान द्यायचं. हालेलुया. लगेच नरकात पोहोचणार नाही तर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नरकात पोहोचले, बडाकाना, पार्टी. हालेलुया. हसणे, खेळणे, मजा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो शुद्धीस्थानातून पटकन वरती गेला होता. तिकडे त्यानं वाटलं जरा जास्त वेळ थांबून. हालेलुया. प्रियानो, तिकडे जरा जास्त वेळ घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये त्यांना अजून वारंवार आठवण येत आहे. कुठला कुठला कोण बोल? हा, नरकाचा. हालेलुया. नरकामध्ये एवढं विशेष काय आहे? हा, बडाखाना आहे, पार्टी आहे. हालेलुया. आनंद आहे, हसणे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. तो स्वर्गामध्ये जाऊन पेत्राला सांगितलं, इकडे मला बरं वाटते, तिकडे मला जास्त बरं. हालेलुया. पण आता मी गेलो तर ना परत नाही येणार, तिकडेच थांबतो. हालेलुया. पेत्राने विचार करा, हालेलुया. पेत्र
पत्राने सांगितलं गेलं तर परत तिकडे येणार नाही आता. हालेलुया. त्यांनी सांगितलं चालते, गेला. हालेलुया. आतमध्ये गेल्या त्यांना हातोडाचा मार बसायला चालू झाले. हालेलुया. तेव्हा प्रभू लुसिफरला जाऊन बोलले, पहिल्या दिवशी असे काही मला बोललं नव्हता, पहिल्या दिवशी पापी होते. हालेलुया. आता एवढं काही कसं काय बदलले? हालेलुया. हालेलुया. त्यांनी सांगितलं ते फक्त वेलकमचा दिवस आहे. वेलकम असे आहे. हालेलुया. त्यानंतरचा मूड वेगळा आहे. हालेलुया. आता तुला इथेच मारहाण रोज. हालेलुया. आगीचा अग्नी रोज. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, संत फाउस्टिनाच्या या दिवसांमध्ये आपण प्रार्थना करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत फाउस्टिनाच्या डायरीमध्ये अगदी सुरुवातीला 89 वगैरे पॅराग्राफ मध्ये लिहिलेले एक गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जसे देवाच्या इच्छेनुसार काय होत आहे. संत फाउस्टिनाला दिवसभर एकदम बरे वाटते. खूप काम करतात, खूप कष्ट करतात, खूप धावपळ करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रात्री झोपायचं जेव्हा वेळ येत आहे तेव्हा बिचारीला भयानक त्रास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत फाउस्टिनाच्या डायरीमध्ये 78वा अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे. हालेलुया. एक वेळी भयानक पीडा आणि त्रास जेव्हा मी चॅपल मध्ये जाऊन प्रार्थना करताय अशा वेळी झाली. हालेलुया. धन्यवाद येशू. माझा येशू, तुला जे आवडत आहे ते माझ्याशी कर. हालेलुया. सर्व गोष्टीसाठी मी तुझा गौरव करणार आहे. हालेलुया. आणि तुझी इच्छा काय आहे ते पूर्णत्वास येऊ दे. हालेलुया. आणि मी तुझ्या दयेचा गौरव करत राहणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे त्रास चालू झाले, भयंकर त्रास होत आहे. तेव्हा फाउस्टिनाने सांगितलं, तेव्हा कितीही त्रास झाला तरी होऊ दे, मी तुझा गौरव करत राहणार. भयानक त्रास झाला तरी चालते, मी दैवी देयाचा गौरव करत राहणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. एवढे बोलता बोलता सर्व दुखणं गेला. हालेलुया. कोणाला तरी दुखणे त्रास वगैरे भरपूर होत असेल तर काय करावं लागणार? मी काहीतरी बोलतो, समजलं तुला? समजलं का काय बोलतो? काय समजलं? लक्ष देता आहे ना? लक्ष देता आहे ना? हालेलुया. भयंकर त्रास, भयानक त्रास होत आहे. तेव्हा फाउस्टिनाने सांगितलं, चॅपलमध्येच बसून सांगितलं, किती त्रास होऊ दे, अजिब होऊ दे, मी देवाचा गौरव करणार. आणखी एकदा बोलले, मी देवी देवाचा गौरव करत राहणार. हालेलुया. ताबडतोब दुखणं गेला. हालेलुया. म्हणजे आपण काय शिकायचं? गैरसमज, एकटापणा, शारीरिक त्रास, मानसिक तणाव, मानसिक त्रास, हे सर्व जेव्हा चालू होत आहे तेव्हा आपल्याला काय करावं लागणार?
प्रार्थनेला जायचं आहोत असं कधीच झालं नाही. आता मी प्रार्थनेला गेलो, बघा मला इकडे दुखत आहे, इकडे दुखत आहे, माझ्या मम्मीचं पण दुखायला लागलं. हालेलुया. असं जे कोणी बोलायला चालू होत आहे त्यांच्या जीवनामध्ये उद्या बरोबर 11:30 परत दुखणार. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही त्यामध्ये माझा हेतू बसलेला आहे. कोणाचा तुम्ही प्रोत्साहन देत आहे. हालेलुया. सगळ्या परिस्थितीमध्ये देवाची आठवण केली तर शैतानाचा शक्ती तिकडे बंद होत आहे, पराभव होत आहे. हालेलुया. 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 फौजीना सांगत आहे, माझ्या या समर्पणाद्वारे सर्व त्या पीडा सर्व मला सोडून गेले. हालेलुया. लगेच मी येशूचा चेहरा पाहिले. ध्यानात ठेवायचं. सगळे लोक डिवाइन मेसेजचा प्रयत्न करतात. हालेलुया. डिवाइन मेसेजच्या प्रार्थना आपल्याला शिकवलेल्या संत फाउस्टिनाला देवाने शिकवलं. हालेलुया. फाउस्टिनाच्या आयुष्यामध्ये फाउस्टिना ज्या गोष्टी तू केला ते आपण शिकत आहे आता. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पीडा गेले, मला येशूचा चेहरा दिसला. हालेलुया. देवाचा चेहरा त्या लोकांना दिसणार जे लोक दुःख सहनाच्या त्रासाच्या वेळी देवाचा गौरव करायचा तयारीत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. तुमच्यामध्ये कोणाला तरी टीबीच्या संबंधामध्ये त्रास आहे त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी डोक्यामध्ये मेंदूच्या संबंधामध्ये त्रास, तुमच्यामध्ये बोलत एखाद्या वेळी तुमच्यामध्ये कोणाच्या घरी एखादे पेशंट असलं तर त्या व्यक्ती पण असू शकत आहे. मेंदूच्या संबंधामध्ये काहीतरी त्रास तक्रार असेल कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. खूप बेचैन होत आहे, एकदम बेचैन. हालेलुया. बसता येत नाही, उठता येत नाही, कसं तरी होत आहे. असे एकदम बेचैन परिस्थितीतून जाणारा काही लोक तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. पवित्र आत्मा त्यांना स्पर्श करत आहे. कोणाला तरी कमरेच्या एका बाजूला एकच पॉइंट मध्ये खूप त्रास होत आहे. त्या व्यक्तीला येशूने पूर्णपणे आता बरे केलेलं आहे. कमरेच्या साईडला ज्यांना जे त्रास होत होता त्या त्रासामुळे पायापर्यंत दुखणे होता. हालेलुया. त्या व्यक्तीचा ते बाजूचा त्रास पण गेलेला आहे आणि पायापर्यंत जे त्रास आहे ते दुखणे पण आता अचानक गायब झालेला आहे. हालेलुया. हे अनुभव कोणाला आलंच जरा हात वर करा. आपण टाळ्या वाजवत तिघांना प्रभूने आशीर्वाद दिला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी दुसऱ्यांना भयंकर चिरणी सांगताय, भांडण तंडा करायला तुम्ही लावत आहे तुमच्या बोलण्याद्वारे वगैरे कोणालाही जाऊन चुनवती लावत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू तुम्हाला बोलत आहे, ते शैतानी स्वभाव आहे, कोणालाही चिरणी सांगायला लागायचं नाही. प्रेज द लॉर्ड.
डोळ्याच्या वरच्या भागामध्ये कोणाला तरी काहीतरी त्रास होता, ते त्रास येशूने आता पूर्णपणे दूर केलेला आहे आणि पक्का दृष्टीचा लाभ त्या व्यक्तीला परत दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कोणाला तरी सर्दी, वारंवार सर्दीचा त्रास आहे, त्या व्यक्तीला त्या सर्दीच्या त्रासातून येशूने आता सुटका दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.